विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक बिरादर दीपक खास आपल्यासाठी अकाउंटच्या काही व्हिडिओ बनवित आहे. तर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू. आपल्या सर्वांना प्रॉब्लेम दिलेला आहे पेज नंबर 8 वरती. पहिल्यांदा आपण काय करणार आहात, हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम अँड सोल्युशन हा सर्व चार्ट आखून घ्यायचा आहे. आखून घेतल्यानंतर याप्रमाणे आखून घेणार आहात. आखून घेतल्यानंतर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणे आवश्यक आहे. सो आनंद अँड भरत आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3. तर आनंद अँड भरत हे दोन पार्टनर आहेत. ते प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग करण्याच्या दृष्टीने एकत्र आलेले आहेत. तर आपण बघू ऍक्च्युली हा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. वेन देर आर टू पार्टनर्स that time we have to prepare these columns. Means first column आपण जो प्रिपेअर करतो तो पर्टिक्युलरचा असणार आहे. and there are two partners, so Anand and Bharat. So we have been prepared here Anand and Bharat's column, and here this is debit side. Left hand side of account is known as debit side, and right hand side of account is known as credit side. तर आनंद आणि भरत यांचा आपण लेजर तयार केलेला आहे. आता आपण एक एक इन्फॉर्मेशन या फॉर्मॅटमध्ये पुटअप करू. तर ऑन 1 एप्रिल 2019 द कॅपिटल बॅलन्स ऑफ आनंद ₹60,000. आनंदचे कॅपिटल बॅलन्स हे 60,000 आहे. पार्टनरचं जे बॅलन्स आहे ते क्रेडिट बॅलन्स असतं आणि ते 60,000 आहे. ते 60,000 आपण कुठे दाखवणार आहोत, क्रेडिटला दाखवणार आहोत. ठीक आहे. आणि भरतचं कॅपिटल किती आहे तुम्ही तर बघू शकता. भरतचं कॅपिटल आहे तुमचं किती, 30,000. सो हिअर 30,000. नेक्स्ट. So here there is no increase or there is no decrease. There is no information related to capital account. Capital संबंधी काही इन्फॉर्मेशन नाहीये. There is no increase in capital. There is no decrease in capital. कॅपिटल मध्ये काही वाढ झाली नाही किंवा घट झाली नाहीये. आपण पुढे हा प्रॉब्लेम रीड केल्यानंतर लक्षात येईल. सो वी हॅव टू क्लोज दिस अकाउंट. आपण क्लोज करणं आवश्यक आहे. सो दिस बॅलन्स वी हॅव टू शो इन टोटल कॉलम. हे टोटलची जो कॉलम आहे तो आपण इथं आहे तसं लिहिणं गरजेचं आहे. वाटल्यास आपण याला आपण हेडिंग देऊ शकता. हे टोटल आहे. ठीक आहे. तर हीच टोटल ॲज इट इज जी क्रेडिटची टोटल आहे तीच आपण डेबिटला लिहिणार आहात. आनंदच्या कॉलममध्ये आनंदची अमाऊंट आणि भरतच्या कॉलममध्ये भरतची अमाऊंट. जो डिफरन्स आहे डेबिटला काहीच नाही आहे डिफरन्स, म्हणजे हीच अमाऊंट आपण ॲज इट इज इथं लिहिणार आहात. मी इथं कॉपी आणि पेस्ट करीत आहे. त्यानंतर हे जे काही बॅलन्स आहे हे झालं तुमचं क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स ऑफ पार्टनर कॅपिटल बिकम ओपनिंग बॅलन्स इन द नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरमध्ये त्यांचं ओपनिंग बॅलन्स बनणार आहे आणि तेच बॅलन्स आपण क्रेडिटला घेणार आहोत. बिकॉज देर इज नो इनक्रीज ऑर डिक्रीज इन कॅपिटल बॅलन्स बिकॉज वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम युझिंग फिक्स्ड कॅपिटल मेथड. हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. त्यामुळे इथं आपण त्याची व्हॅल्यू लिहून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप बघायची आहे ती म्हणजे करंट अकाउंट. आपण इथून स्टार्ट करू. देअर ड्रॉइंग इज ₹12,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली. ही जी ड्रॉइंग आहे पार्टनर्सच्या म्हणजे फर्स्ट पार्टनरचं नेम आहे आनंद अँड सेकंड पार्टनरचं जे नेम आहे ते भरत. आणि त्यांची ड्रॉइंग जी आहे काय, आनंदची 12,000 आहे आणि भरतची किती आहे 10,000. तर आपण आनंदच्या कॉलममध्ये आनंदची ड्रॉइंग्स मांडून घेऊ आणि भरतच्या कॉलममध्ये आपण भरतची ड्रॉइंग लिहू. आनंदच्या कॉलममध्ये आपण किती लिहू 12,000 आणि भरतच्या कॉलममध्ये आपण लिहू 10,000. नेक्स्ट. ॲज पर द ॲग्रीमेंट पार्टनर आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा जो इंटरेस्ट आहे म्हणजे ॲक्च्युली आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिस इज इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे हे दिस इज इन्कम ऑफ पार्टनर अँड एक्सपेंडिचर ऑफ बिझनेस फर्म. तर आपण हा जो खर्च आहे तो खर्च बिझनेसचा आहे आणि हे इन्कम कोणाचं आहे, पार्टनरचं आहे. तर आपण इथं लिहून घेऊ. आता हे लिहित असताना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्ही इथे इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघू शकता. इथं बघा 60,000 रुपये हे कॅपिटल आहे. या 60,000वरती आपण समजा 10% इंटरेस्ट काढलं तर ते 6,000 येणार आहे आणि 30,000वर 10% म्हणजे की 3,000 रुपये. परंतु इथं आपण ते कशा प्रकारे काढायचं ते आपण बघू. डायरेक्ट आपण एक्सेलमध्ये फॉर्म्युला यूज करू शकतो आणि काढू शकतो. आता फॉर्म्युल्यामध्ये काय लिहू आपण 60,000 इंटू किती पर्सेंट आहे इथं सांगितले तुम्हाला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे तुमचा 10% आहे. तर तो 10% आपण घ्यायचा आहे आणि त्या 10% नुसार आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर बघू आपण हे 10% कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात. तर हे 60,000 इंटू 10/100. तर अशा प्रकारे आपल्याला
इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. किती येणार आहे? 6,000. 10% म्हटलं तर आपण 1 झिरो कमी पण करू शकतो. इथं सुद्धा आपण फॉर्म्युल्याच्या मदतीनं कॅल्क्युलेट करू. 30,000 गुणिले 10/100 अशा प्रकारे जर कॅल्क्युलेट केला तर त्याची अमाऊंट येणार किती? 3,000 रुपये. सो दिस इज इन्कम ऑफ पार्टनर्स अँड दिस इज एक्सपेंडिचर ऑफ पार्टनरशिप फर्म. जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केला असता तर हेच आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवले असते. त्यानंतर सॅलरीज पुढे बघू आपण ही इन्फॉर्मेशन इथपर्यंत आपण ही इन्फॉर्मेशन सॉल्व्ह करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे, तो कुठला आहे आपण बघू शकता इथं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज 12%. आता हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला सांगितले किती? 12%. तर ते 12% कशा प्रकारे काढायचं? आता इथं काढू शकतो आपण 12%. तुम्ही इथं बघू शकता 12% कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलेलं आहे. बघा इथं 6 मंथ घेतलेले. बिकॉज ऑफ वेन द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन बट डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, दॅट टाइम वी हॅव टू टेक इन टू अकाउंट ओनली फॉर 6 मंथ. तर आपण जेव्हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची डेट दिलेली नसेल तेव्हा फक्त 6 महिने घेणं आवश्यक आहे. तर आपण 12,000वर 12% आणि ते 6 महिन्याचं घ्यायचं आहे. आपण इथे कॅल्क्युलेट करून बघू. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला 12,000 आपण अगोदर इक्वल टू लिहू, इक्वल टू 12,000 इंटू 12%. जर आपण 12% जर काढलं असतं तर ते आलं असतं किती? 1,440. परंतु ते आपल्याला काढायचं आहे किती? 6 महिन्यासाठी. म्हणजे काय करणं गरजेचं आहे? इंटू 6. इथं बघा तुम्ही फॉर्म्युला बारमध्ये मी ते लिहित आहे. इंटू 6/12. तर आपण जर असं कॅल्क्युलेट केलं तर 720 रुपये हा काय येणार आहे तुमचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग येणार आहे 6 मंथसाठी. आता 10,000चं पण त्याच प्रकारे काढायचं आहे. इंटू काय लिहा? 10,000 गुणिले इंटू 10%. किती पर्सेंट आहे आपलं? 12% आहे. ठीक आहे. तर 12% आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढणार आहोत. ठीक आहे. 12% मीन्स 12/100. आता इंटू किती महिन्याचे घ्यायचे आहे? 6 मंथ. 6/12 अशा प्रकारे जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला ते येणार आहे 600 येणार आहे. सो दिस इज अवर एक्सपेन्सेस मीन्स दिस इज एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर अँड दिस इज इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म. ॲक्च्युली याचा परिणाम आपण करंट अकाउंटच्या डेबिटला एक दाखवलेला आहे. तर दुसरा परिणाम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवू शकतो. जर विचारलं असतं दाखवलं असतं. नंतर आनंद गेट सॅलरी रुपीज 2,500 पर मंथ. आनंदला जी सॅलरी भेटत आहे ती किती? 2,500 एका महिन्याला सॅलरी भेटत आहे. तर एका महिन्याला 2,500. तर आपण कॅल्क्युलेट करू. बघा 2,500 एका महिन्याला, तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणजे इंटू 12. तर आपण किती घेणार आहे? 30,000 रुपये. तर तुम्ही इथं सुद्धा बघू शकता. इथं डबल दाखवण्याचा एकच उद्देश आहे की ते तुम्ही नीट समजून घेणं आवश्यक आहे. तर आनंदचं जे काही इन्कम आहे ते इन्कम किती? 30,000. 2,500 इंटू 12 इक्वल टू 30,000 ते आपण घेऊ शकता इथं. त्यानंतर सॅलरी फक्त कुणाची सांगितलेली आहे? आनंदची. आणि भरत इज टू गेट इनटायटल कमिशन 3% ऑन नेट सेल्स विच इज रुपीज 5 लाख रुपीज. हे जे काय आहे नेट सेल्सवरती आपल्याला त्याचं कमिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण ते कॅल्क्युलेट करू. एकूण कमिशन किती % आहे? 3%. आणि एकूण त्यांनी सेल्स किती केली? 5 लाख. तर आपण बघू शकता इथं 5 लाखावरती कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली बघा. तर 5 लाखावरती 3% जर काढलं तर ते आपलं 15,000 येणार. तर इथं बघू शकतो आज परत इथं काय करा? कमिशन किती आहे तुमचं? 5 लाख. 5 लाखावरती कमिशन आहे 5 लाख इंटू किती % आहे? 3. पर्सेंटेज मीन्स 3 इंटू 3/100 इंटू 3/100. बघा किती आलं तुमचं? 15,000. ॲक्च्युली देर इज नो सॅलरी विच इज गिवन टू भारत अँड देर इज नो कमिशन ऑफ आनंद. आनंदला आपण कमिशन देत नाही आणि भरतला सॅलरी देत नाही. मग त्यांच्या कॉलममध्ये आपण डॅश लिहू शकता. नेक्स्ट पुढे आपल्याला बघायचं आहे द फर्म प्रॉफिट इज 60,000. बिझनेसला एकूण किती? 60,000चं प्रॉफिट झालेलं आहे. तर हे 60,000चं प्रॉफिट बघा 60,000 इंटू 2/5 किती? 24,000. आता 2/5 म्हणजे असं का? तर बिकॉज अवर रेशो इज, आपला जो रेशो काय सांगतो तुम्हाला? आपला जो रेशो सांगत आहे तो रेशो आहे 2:3. इट मीन्स दॅट 2 + 3 टोटल 5. तर एकूण आपण इथं घेऊ. एकूण किती प्रॉफिट आहे तुमचा? 60,000. बघा इंटू 60,000 इंटू 2/5.
अशा प्रकारे जर घेतलं तर किती येणार आहे 24,000. त्याचप्रमाणे इथं आणखीन आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एकूण किती 60,000. ओके, 60,000 इंटू 3/5. तर मग बघा किती आलं तुमचं 36,000. तर ऍक्च्युली आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण या साईडची बघा इथं कॉलमची बेरीज करा. तुम्हाला दाखवत आहे 60,000. तर मी तुम्हाला फॉर्म्युल्याच्या मदतीने सुद्धा हे शिकवणार आहे. तर साईड बाय साईड तुम्ही एक्सेल पण शिकत आहात. तर हे सम इक्वल टू ओके, सम आपल्याला कोणत्या सेलमधून या इथून आपल्याला बेरीज करायची. ओके, अशा प्रकारे करणार आणि एंटर करणार. ही झाली तुमची टोटल. तर ही टोटल आपण इथं लिहिणार आहात. तर आपण काय लिहू इथं टोटल हा शब्द लिहू. नाही लिहिलं तरी चालेल, लिहिण्याची काय आवश्यकता नाहीये. तर या कॉलमची सुद्धा आपण बेरीज करून घेऊ. 3,000 अधिक 15 18,000, 18 अधिक 36 एकूण 54,000 होतात. तर ह्याची बेरीज करताना आपण इथं फॉर्म्युला यूज करू शकता. फॉर्म्युला यूज करत असताना अशी सुद्धा फॉर्म्युला आपण यूज करू शकता समचा. आणि तो यूज करत असताना हे आपल्याला रेफरन्स नंबर देणं आवश्यक आहे, कुठून कुठपर्यंत घ्यायचं आहे. तर हे बघा घेतलेलं आहे इथं रेफरन्सनुसार. आपण एक मिनिट, आपण फॉर्म्युला बारचा उपयोग न करता डायरेक्ट आपण तुम्हाला मी कशा प्रकारे फॉर्म्युला ऍक्टिव्हेट करायचा ते सांगतो. हे स्टार्टिंग सेल आणि हा क्लोजिंग सेल. ओके, ऍक्च्युली तुम्ही एक्सेल तुम्हाला नाही जमलं तरी हरकत नाही, परंतु तुम्ही हा प्रॉब्लेम नीट समजून घ्या. आपण याची बेरीज केलेली आहे, किती झाली ती 54,000. आणि एकूण नंबर काउंट्स किती आहे तुमचे 3. ह्या 3 अमाऊंटची टोटल किती आली ही 60,000 आणि 54,000. तीच अमाऊंट आपण इथे लिहून घेऊ. 60,000 प्लस 54,000. ठीक आहे, आता ही अमाऊंट मांडल्यानंतर आपल्याला बेरीज करायची. बेरीज करून वजाबाकी करायची. म्हणजे ह्या 60,000तून आपल्याला वजाबाकी करायची. मग ती कशी करू शकतो, तर अशी पण करू शकतो आपण. हे 60,000 बघा इथं मी काय करतोय, हे 60,000 आहेत. 60,000ची बेरीज करण्याची गरज नाही, डायरेक्ट ह्या दोघांची बेरीज करू. इथं बघा हे बेरीज केली तर आली 12,750. तर हे 12,750 आपल्याला वजा करायचे आहेत. कशामधून 60,000 मधून. हे 60,000 मायनस 12,720 मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती 47,280. ती तर लिहिणार 47,280. तर ही मी तुम्हाला मॅन्युअली कॅल्क्युलेट करून दाखवले. आता एक्सेलच्या मदतीने आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर इथं घेत असताना इक्वल टू म्हणा. तर या अमाऊंटमधून आपल्याला ती वरच्या दोन अमाऊंट वजा करायची. तर मग काय करू, त्याला मायनस म्हणून ह्या N60 मधून ह्या दोघांची आपल्याला अमाऊंट मायनस करायची. कुठली, याची एक अमाऊंट मायनस करायची आणि याची एक अमाऊंट आपल्याला मायनस करायची. ती आपण करून घेऊ आणि एंटर करू. बघा हे 43,400 रुपये ही आपली काय आली, हा आपला डिफरन्स आला. तोच डिफरन्स आपण या साईडला ट्रान्सफर करणं आवश्यक आहे. तर तो डिफरन्स ट्रान्सफर करत असताना आपण कॉपी करू आणि इथं पेस्ट करू. पण या साईडला लिहित असताना आपण काय म्हणणार आहात, 2च्या ऐवजी काय म्हणणार आहात, बाय असं म्हणणार आहात. बिकॉज क्रेडिट साईडचे जे बॅलन्सेस आहेत ते आपण बायने दाखवत असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही अमाऊंट दाखवू शकता. ठीक आहे, हे 54,000 आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये दोन अकाउंट तयार करतात. एक कॅपिटल अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट. आता ही सर्व इन्फॉर्मेशन आपण रीड केलेली आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर आपण बघू, हा पुढचा भाग आपण समजून घेऊ. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट. तर कॅपिटल आणि करंट अकाउंटचं जे कॉम्बिनेशन आहे तेच म्हणजेच काय फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. तर आपण एक एक गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि समजून घेऊन हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून घेऊ. ठीक आहे, तर मग सॉल्व्ह करत असताना बघा पहिल्यांदा हे 60,000 ॲज इट इज आपण मांडणार आहोत. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स आहे ते इथं आपण आहे तसं लिहून घेऊ. नंतर हे 6,000 आणि 3,000 हे परत हे करंट अकाउंटचे सर्व बॅलन्सेस आपण मांडून घेणार आहोत. मांडून घेत असताना इकडे बघा तुम्ही, मांडून घेत असताना आता काय करायचं आहे, इथं जी अमाऊंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं घ्या 6,000, नंतर 3,000, नंतर सॅलरीज आनंदची आहे 30,000, परत आपल्याला यायचे 30,000. त्यानंतर भरतची काहीच नाही आहे त्यामुळे डॅश. कमिशन आनंदचं काहीच नाही आहे, कमिशन भरतचं आहे 15,000 ॲज इट इज घेणार आहात.
नंतर हे प्रॉफिट अँड लॉस आपण आहे तसं लिहिणार आहात. किती आहे 24,000 आणि इथं आहे किती 36,000. तर याची टोटल आपल्याला करायची असेल तर मी आता जास्त फॉर्म्युला वापरत बसणार नाही, डायरेक्ट इथं टोटल पण आपल्याला दाखवत आहे. किती आहे टोटल 1,20,000. ही 1,20,000 इथं आपण लिहिणार आहोत टोटल अमाऊंट 1,20,000. आता या कॉलमची आपण टोटल केलात तर इथे ती 84,000 इथं दाखवत आहे बघा 84,000. तर आपण इथं घेऊ 84,000. ठीक आहे. तीच अमाऊंट ही जी अमाऊंट आहे तीच आपण कॉपी करू आणि या ठिकाणी पेस्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ड्रॉइंग इथं दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पण दिले, ते आपण कॉपी करून घेऊ आणि इथं पेस्ट करून घेऊ कारण त्या व्हॅल्यूमध्ये काही बदल होत नाही. तर ऍक्च्युली आता ह्या 1,20,000तून हे 12,700 आपल्याला वजा करायचे, तर ते वजा करू शकतो आपण. इथे कॅल्क्युलेटर आहे तर कॅल्क्युलेटरच्या मदतीने करा किंवा फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर 1,20,000 वजा 12,720 जर वजा केला तर ते येतात 1,07,280. इथं लिहायचं आहे 1,07,280. त्यानंतर पुढे 84,000 मधून हे 10,600 वजा करायचे, ते परत करून घेऊ आपण. 84,000 मधून आपण समजा 10,600 वजा केलात तर ते येणार आहेत 73,400. ते आपण इथं लिहून घेऊ 73,700. एक मिनिट 73,400 इथं लिहा 73,400. ठीक आहे. आपण गणित बघू या ठिकाणी. बघा तुम्ही हे उत्तर बरोबर आहेत का आपलं चेक करू शकता तुम्ही. हा प्रॉब्लेम नंबर 1. ओके. तर हे आहे तुमचं उत्तर 73,000. ओके. फिक्स्ड कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट. ऍक्च्युली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट इथं बॅलन्स दिलेला नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात. थँकिंग यू.